चालू झालं. याप्रमाणे एकेकामधील दोष लक्ष्मी काढू लागली. दुर्वासाने क्रोध जिंकलेला नव्हता, तर गुरु शुक्र यांच्यामध्ये वैराग्य नव्हतं. ज्ञान होतं पण वैराग्य नव्हतं. पुढे केलंय की नूनं तपो यस्य निर्जयो ज्ञान संग वर्जितम क्वश्चिन महाम तस्य न काम निर्जयः. विश्वामित्र त्याच्या पुढे बसलेले होते, गुरु शुक्राच्या पुढे. विश्वामित्र हे तर तपस्वी मुनी. ते म्हणाले, अहो माझ्या गळ्यात माळा घाला, मला बरा. माझ्यासमोर सर्व बाकीचे तुच्छ आहेत, मी तर स्वतः तपस्वी आहे, माझ्या गळ्यात माळ घालायला काय हरकत आहे. विश्वामित्र खरोखरच मोठे ब्रह्मनिष्ठ होते, तपस्वी होते, हे सगळं खरं आहे. पण तरी ती म्हणाली, आता मला कशाला सांगायला लावता, तुम्ही तपस्वी आहात, ज्ञानी आहात. क्वश्चिन महांस्तस्य, तुम्ही महान आहात हे आम्हाला माहित आहे, पण न काम निर्जय आहात, तुम्ही काम निर्जय केलेला नाही. ते म्हणाले, हो कसं काय. अहो म्हणले, आम्हाला माहित नाही का, तुम्ही मेनकेबरोबर काय व्यवहार केला तो आम्हाला माहित आहे. मेनकेच्या नादी तुम्ही कसे लागलात ते आम्हाला माहिती आहे. अहो एक मेनका, एक साधी अप्सरा, ती जर तुमचा तपोभंग करू शकत असेल तर तुमच्यामध्ये कामनिर्जय कुठे राहिला. एकदम खजील झाले. त्यानंतर शिबीराजे बसलेले होते. ते म्हणाले, मी तर दानी आहे, माझ्यासारखा दानी कुणी नाही, माझ्यासारखा धर्मनिष्ठ कुणी नाही. हो म्हणले, तुम्ही दान धर्म, परंतु मुक्तीची अपेक्षा तुमची नाहीये. तुम्हाला असं वाटलं की आपला लौकिक व्हावा, आपला मोठेपणा व्हावा, आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून तुम्ही दान धर्माचा सगळा व्यवहार केला, पण तुम्ही मुक्तीच्या आकांक्षेने केला नाही. याप्रमाणे क्वश्चिन महांतस्य न कामं स ईश्वर किं परतो व्यापाराश्रय धर्म क्वचित तत्र न भूत सौहृदम. परशुराम बसले होते पुढे. परशुराम हातात परशु घेऊन बसलेले. ते म्हणले, माझ्या गळ्यात माळा घाला. अहो लक्ष्मी देवी, तुम्ही माझ्या गळ्यात माळा घाला, माझ्यात काय कमी आहे. अहो मी सगळी पृथ्वी जिंकली, 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. माझ्या हातामध्ये एका हातात शस्त्र आहे आणि दुसरीकडे ब्रह्मविद्या आहे. या दोन्हीमध्ये मी पटाईत आहे, प्रवीण आहे. एका हातात वेद आहे आणि दुसऱ्या हातामध्ये प्रत्यक्ष परशु आहे. पाठीशी धनुष्यबाण आहे आणि माझ्या अग्रतो समोर वेद आहे. चतुर्वेदः अग्रतो चतुर्वेदः, 4 वेद माझे पाठ आहेत. मी ब्रह्मज्ञानी आहे आणि मी क्षात्र विद्येमध्ये प्रवीण आहे. माझ्यात काय कमी आहे सांगा. असं म्हणल्याबरोबर ती म्हणले, हो तुम्ही 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी केली असं म्हणालात, याच्यातच तुमचं कमीपणा आला. म्हणले काय, तुम्ही तुमच्यासारखे क्रूर दुसरी कोणी नाही. अहो प्रत्यक्ष आईचा वध करायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही, तुमच्या भावाचा वध करायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही. तुम्ही एखाद्या वेळेला माझाही वध करून टाकताल, मला नको म्हणून ती पुढे गेली. असं म्हणल्याबरोबर परशुरामाचाही अपमान झाला. त्यानंतर कार्तवीर्यार्जुन होते. कार्तवीर्यार्जुन म्हणजे सहस्रार्जुन, या परशुरामाचे शत्रू, तेही बसले होते त्याच्या बाजूलाच. ते म्हणले, हो माझ्या गळ्यामध्ये माळ घाला, माझ्यात काय कमी आहे. हो म्हणले, तुम्ही सुद्धा दत्तभक्त आहात हे मला माहित आहे. कार्तवीर्यार्जुन हे फार मोठे दत्ताचे उपासक होते. दत्तांच्याकडून सगळ्या प्रकारच्या अन्वीक्षिकी विद्या त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. गुप्त होण्याची विद्या प्राप्त केलेली होती. सगळ्या प्रकारच्या विद्या आणि सगळ्या प्रकारचे कौशल्य, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सिद्धी मला प्राप्त आहेत, माझ्यात काय कमी आहे. असं म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं, हो तुमच्यात कमी काही नाही, पण क्वचित चिरायुर्न, तुम्ही काळावर मात केलेली नाही. अहो परशुरामाबरोबर तुमचं युद्ध झालं आणि परशुरामाच्या हाताने तुमचा मृत्यू झालेला मला काय माहीत नाही का. म्हणून तुम्ही काळावर मात केली नाही. तुम्ही सगळ्या जगावर मात केली, पण काळावर तुम्हाला मात नाही करता आली. तेही बाजूला पडले. त्यानंतर सनकादिक बसले होते, 5-5 वर्षाचे पोरं, सनक सनंदन सनातन तेही बसले होते. ती म्हणले, अहो तुमच्याशी काय लग्न करू, तुम्ही तर 5च वर्षाचे आहेत. 5 वर्षाच्या मुलांबरोबर बालकाबरोबर लग्न केलं तर लोक हसतील ना. लोक म्हणतील, अहो हिला तरुण मिळाला नाही का युवक, हिने 5 वर्षाच्या बालकाबरोबर लग्न केलं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात, आम्हाला तुमची गरज नाही. याप्रमाणे लक्ष्मीने त्यांना ओलांडलं, पुढे गेली.
मार्कंडेय म्हणले, अहो माझ्यात काय कमी आहे? तुम्ही म्हणालात कार्तवीर्य अर्जुनाला की तुम्ही काळावर मात केली नाही. मार्कंडेय, मी स्वतः सप्तकल्पांत जीवन, मला तर 7 कल्प आयुष्य आहे. मी काळावर मात केली, प्रत्यक्ष महादेवाला प्रसन्न करून घेतलंय आणि त्यामुळं महादेवानी मला अमर होण्याचा वरदान दिलंय, चिरंजीवित्वाचं वरदान दिलंय. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन. आपण जर स्वतःचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असू किंवा कोणाचाही वाढदिवस साजरा करायचा झाला तर मार्कंडेयाचं स्मरण करावं असा नियम आहे. मार्कंडेयाची पूजा करावी, मार्कंडेयादी सप्त चिरंजीवांची पूजा करावी. तेव्हा हे चिरंजीव आहेत. चिरंजीवी यथात्वंभो भविष्यामी तथा मुने रूपवान विद्वांशैव श्रेयायुक्तश्च सर्वदा. म्हणून मार्कंडेयाचं पूजन करतात. तेव्हा मार्कंडेय म्हणाले, माझ्यात काय कमी आहे? मी काल निर्जय, मी काळावर विजय मिळवलेला आहे. काळावर विजय मिळवलेला आहे हे खरं आहे, पण काय आता माझ्यात काय कमी आहे? तुम्ही निसंग नाहीत, तुम्ही निसंग आहात आणि त्यामुळं तुम्ही लंगोटी सुद्धा जवळ ठेवत नाहीत, कमरेला तुमच्या लंगोटी सुद्धा नाही. मग तुम्ही मला, स्त्रियांना सगळं वैभव पाहिजे असतं, स्त्रियांना संपत्ती पाहिजे असते. मी तर लक्ष्मी आहे, मला सगळं काही पाहिजे. तेव्हा सगळ्या गोष्टी भौतिक सुखांना मी लालचावलेली आहे आणि तुम्ही सगळे भौतिक सुखाला आचवलेले आहात. मी लालचावलेली आहे आणि तुम्ही आचवलेले आहात. तेव्हा भौतिक सुखापासून तुम्ही परावृत्त आहात, तुम्ही निवृत्त आहात. तेव्हा अशा निवृत्त असणाऱ्या, लंगोटी धारण करणाऱ्या निसंग माणसाबरोबर मी काय संसार करू म्हणले. त्याच्या पलीकडे ब्रह्मदेव बसलेले होते, भागवतकारांनी वर्णन केलंय आणि श्रीधरी टीकेमध्ये सुद्धा याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. पलीकडे ब्रह्मदेव बसले होते. ब्रह्मदेव, 4 तोंडाचे ब्रह्मदेव, त्यांनी वर्णन केलंय. वेधा वृद्धो युगास्याः शशी शकलधर श्वेतकायो शरास्याः. वेध म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव 4 तोंडाचे, त्यांच्यापासून 4 वेद निर्माण झाले. ब्रह्मदेव म्हणले, अहो माझ्यात काय कमी आहे? मी तर सगळ्या जगाचा उत्पत्तिकारक आहे, जगाचा उत्पत्ती माझ्याकडूनच होते. तेव्हा मी सृष्टीचा उत्पादक आहे, मी सर्वात श्रेष्ठ आहे. माझ्या बरोबर लग्न केलं तर तुम्ही सुखी व्हाल. ती म्हणाली, हो खरं आहे. तुम्ही आता काय सांगावं म्हणले ब्रह्मदेवा, तुम्ही खरं म्हणजे ब्रह्मदेव सगळ्यांचे मोठे पिता आहात, पण तुमचे दोष थोडे रेटत नाही. म्हणले काय झालं? अहो म्हणले, वेधो वृद्धो, एक तर तुम्ही वृद्ध आहात, एवढे तुम्ही म्हातारे आहात की म्हाताऱ्या नवऱ्याशी मी कसं लग्न करू म्हणले. अहो तो काळ वेगळा होता, ज्या काळामध्ये बाला जरठ विवाह चालत होता. लहान मुलीचं लग्न एखाद्या जरठ म्हाताऱ्याबरोबर. म्हातारान तितुका वय अवघे पाऊणशे वयमान आणि नन्ना म्हणते मान. तेव्हा पाऊणशे वयमान असणाऱ्या एखाद्या शारदा नाटकामध्ये ती ठीक आहे म्हणली, पण मी हे तुमच्या बरोबर आहे, तुमच्यासारख्या वृद्ध माणसाबरोबर मी लग्न करणार नाही. ती म्हणली, मी ते म्हणे वृद्ध असलो तर काय झालो, मला 2 परार्ध आयुष्य आहे. ते म्हणे हो ते खरं आहे, पण दुसरी एक गोष्ट अशी आहे म्हणले की तुम्ही तुमच्या मुलीच्या मागं धावलात, सरस्वतीच्या मागं धावलात, तुम्ही कामावर विजय मिळवला नाही, सरस्वतीच्या मागे धावलात तुम्ही. तेव्हा तुम्ही अशा बरोबर मी लग्न करणार नाही. अहो तुमचं तोंड तर काळ झालं म्हणले आणि तुम्हाला सनक सनंदरांनी सुद्धा तुमच्या बाबतीत एक तुमच्याबद्दल लाजिरवाणा प्रकार प्रकट केला. ब्रह्मदेव देखील 4ही तोंड खाली मान घालून बसले. मग हा चंद्र आला. चंद्र म्हणला, हो बाईसाहेब माझ्यात काय कमी आहे? हो मी तर पांढरा शुभ्र आहे, थंड आहे, शांत आहे, शीतल आहे, माझ्यात काय कमी नाही. ती म्हणली, हो श्वेत कायो, तुम्ही कसे आहात म्हणले? क्षयरोगी आहात, तुम्हाला क्षयरोग लागलेला आहे म्हणले. आम्हाला काय माहित नाही का? तुम्हाला जो रोग तो तुम्ही वाढता 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 आणि नंतर हळूहळू खंगत जाता आणि शेवटी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी काळा ठिक्कर पडता. तुम्हाला क्षयरोग लागला. अशा क्षयरोगी माणसाबरोबर मी लग्न नाही करणार. रोगी माणसाबरोबर कशाला लग्न करू म्हणले. अशा माणसाबरोबर लग्न करणं काही ठीक नाही का? अहो मला रात्री खोकला दिवसात ज्वर, काय कामाचा? असं म्हणल्याबरोबर चंद्र देखील लाजला. महादेव पलीकडे बसले होते. महादेवाच्या कानावर वार्ता आली की लक्ष्मी आलेली आहे आणि ती लग्न करू इच्छिते.
महादेव म्हणले चला आपण आपलं नशीब आजमावून बघू. म्हणून महादेव आले. महादेव म्हणले अहो माझ्यात काय कमी, मला तर 5 तोंड आहेत. तुम्ही 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाला नाकारलं, मला तर 5 तोंड आहेत. ते म्हणले हो. श्वेत कायो शरास्या, ते म्हणले हो तुम्ही आहेत 5 तोंडाचे, तुम्ही स्मशानात लोळता. यांनी वर्णन केलंय क्वचित चिरायुर नाही शील मंगलम, तुमचं शील चांगलं नाही. तुम्ही अमंगल असणाऱ्या या प्रेतस्थानी जाऊन, एखाद्या शवस्थानी जाऊन, एखाद्या स्मशानात जाऊन तिथे लोळण घेता आणि तिथे राख अंगाला लावता. मला नाही वापटणार म्हणले हे तुमचं असं अमंगल वागणं. ती पार्वती कसं सहन करू शकत असेल ते करो, पण मी नाही करणार. अपमान केला. याप्रमाणे महादेवाला अमंगल म्हटली. इंद्र आले. इंद्र म्हणले मी तर राजा आहे. हो म्हणले तुम्ही देवाचे राजा आहे, पण तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात. तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता. यत्रो भयं कुत्रच सौप्य मंगलम क्वचित तदप्यस्ति. तेव्हा तुम्ही लोकाकडं शरण मागता. लोक तुमच्यावरती संकट येतं तेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे जाता आणि शरण्यता स्वीकारता. तेव्हा आताही तुम्ही विष्णूला शरण गेलात आणि काय याच्यातून उपाय काढावा ते मागितला आणि म्हणून समुद्रमंथन सुरू केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही अहिल्या या पतिव्रता स्त्रीला फसवलं. अशा अनेक स्त्रियांना तुम्ही नेहमी फसवता आणि म्हणून अहिल्याचा जार म्हणून तुमची प्रसिद्धी आहे, वेदापासून प्रसिद्धी आहे. मला काय माहित नाही का, तुमचे सगळे दुर्गुण मला माहित आहेत असं म्हणल्याबरोबर आणि म्हणून तुमच्या अंगावर जे 1000 डोळे निर्माण झाले ते तुमचे प्रायश्चित्त आहे. तुमच्या वाईट वागण्याचं ते पापकर्माचं स्वरूप आहे. ठिक्कर पडला. पुढे हिरण्यकशिपू आले. ते म्हणाला माझ्यात कमी नाही का, माझ्यात काय कमी आहे. ते म्हणे तुमच्यात तुम्ही प्रत्यक्ष पुत्राचा द्वेष केला, तुम्ही माझाही द्वेष करताल. आणि याप्रमाणे एकेकाला तिने नाकारीत गेली. यत्रो भयं कुत्रच सौप्य मंगलम सुमंगल कष्ट न कांक्षते हिमाम एवं विमृश्या व्यभिचारण सद्गुणैः. याप्रमाणे सर्वांना दुर्वासापासून ते हिरण्यकश्यपापर्यंत सर्वांना नाकारत 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 त्यांनी वर्णन केले की कुठं धर्म आहे तर कुठं भूत राग आहे, तपश्चर्या आहे तर रागावर नियंत्रण नाही, कुठे मोठेपणा आहे पण कामावर नियंत्रण नाही, पण वेग गुणसंग वर्जित आहात. कुणी सगळे आहेत पण गुणसंग कुणी वर्जित केलेला नाही. महादेव सर्वापासून मुक्त आहेत पण शील मंगलम, त्यांच्यामध्ये शील नाही. याप्रमाणे एकेकाचा सगळे संपले. लोक म्हणले अहो ही कोणाला वरमाला घालणार आहे का, तशीच राहणार आहे म्हणले ही बिन लग्नाची. अहो आपण सगळे एवढे शूरवीर श्रेष्ठ असताना, सामर्थ्य संपन्न असताना हिने सगळ्यांनाच नाकारलं म्हणले. ही नाही 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 म्हणते. अहो हिचं आयुष्य संपून जाईल म्हणले, हिचा तारुण्य संपून जाईल तरी हिला वर मिळणार नाही, काय उपयोग आहे म्हणले हिचा. असं म्हणत 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 ही लक्ष्मीमध्ये काय काय आहे, कारण लक्ष्मी ही समुद्राची मुलगी आहे. आणि त्याचप्रमाणे समुद्रापासून कौस्तुभमणी देखील निर्माण झाला, दारू निर्माण झाली आणि उच्चैःश्रवा घोडाही निर्माण झाला. तेव्हा भावंडाचे गुण एकमेकांच्या मध्ये येत, गुण किंवा भावाचे गुण हे बहिणीमध्ये येतात. त्याप्रमाणे ही समुद्र, तेव्हा त्यांचे काही गुण आलेत, आपल्या भावंडाचे गुण घेऊन ही आली. कोणते तो भावंडाचे गुण? बाणभट्टांनी लिहिलंय की कौस्तुभ मणी हा कठोर आहे. कौस्तुभ आहे सुंदर पण तो कठोर आहे. तशी लक्ष्मी कठोर आहे. लक्ष्मीमध्ये कठोरता हा गुण आहे, ते भावंडाचा गुण आलेला आहे. कौस्तुभ मणी दिसायला किती चांगला असला तरी तो कठोर आहे, कठीण आहे. तेव्हा लक्ष्मीचा गुण कठीण आहे. तिने सगळ्यांना मोठ्या काठिण्य पद्धतीने नाकारलं, कठोर पद्धतीने नाकारलं. त्यानंतर सुरा म्हणजे दारू देखील समुद्रातून निर्माण झाली, तोही भावंडाचा गुण तिच्यामध्ये आला. म्हणजे लक्ष्मी ज्याला प्राप्त होते तो धुंदीने अंधाधुंद होतो, मदोन्मत्त होतो. आणि म्हणून लक्ष्मी त्याच्याकडेच पाहिजे की जो मदोन्मत्त होणार नाही. लक्ष्मी किती मिळाली, अहो
लक्ष्मी असो, संपत्ती असो, मोठेपणा असो, लौकिक असो, पचवता आला पाहिजे. ज्याला हा पचवता येत नाही त्याला तो स्वतःला जीवनातून उठवतो. तो स्वतःला अगदी तुटपुंजा ज्ञानाने फुगतो. आपण म्हणतो ना की तुटपुंजा ज्ञाने फुगती आणि रसज्ञ आम्हाला म्हणती. थोड्या थोड्या ज्ञानाने, थोड्या थोड्या धनाने जे माजतात, म्हणून आपल्या कहाणीमध्ये नेहमी म्हणलेलं आहे, उतू नको, मातू नको आणि घेतला बसा टाकू नको. तेव्हा उतरणे आणि मातणे हा गुण ज्याच्यात नाही. लक्ष्मी आली, अगदी थोड्या काळासाठी लक्ष्मी येते आणि माणसं तेवढ्यातच स्वतःला मोठं समजतात, माततात, उठतात, लोकाला मोजत नाहीत. ती म्हणे असा माणूस मला नको. म्हणजे जो मी प्राप्त झाल्यानंतरही जो धुंद होत नाही, जो मदांध होत नाही, जो बेधुंद होत नाही. कारण सुरा म्हणजे दारूचा गुण लक्ष्मीमध्ये. लक्ष्मी ही धुंद करणारी आहे, पण ज्याच्या डोळ्यावर धुंदी चढत नाही लक्ष्मी प्राप्त होऊन सुद्धा तो खरा. चंचल आहे. घोडा कसा चंचल आहे, घोडा अंगावर माशी देखील बसू देत नाही, इतका तो चंचल असतो. त्याप्रमाणे लक्ष्मी चंचल आहे. म्हणून हे भावंडाचे गुण त्याच्यामध्ये आलेत. कौस्तुभमण्याची काठिण्य, घोड्याचं चंचलता, ही सगळी लक्ष्मीमध्ये आली. आणि अशी लक्ष्मी हातात वरमाला घेऊन निघाली. सगळे लोक म्हणाले निघाली कुठेही, आता सगळे संपले म्हणले. असं पाहत पाहत एवं विमृशा व्यभिचारिणी सद्गुणैहि वरम निजैकाश्रयता गुणाश्रयम. आणि महाविष्णू लोक पाहू लागले, कुठे चालली म्हणले ही. बबरे वरम सर्व गुणैरपेक्षितम. निरपेक्ष असणारे विष्णू एका शांत ठिकाणी कोपऱ्यात बसलेले होते. त्या कोपऱ्यामध्ये ती गेली आणि तिथे विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. बबरे वरम सर्व गुणैरपेक्षितम. जो निरपेक्ष आहे. आपण म्हणतो ना की न मागे तयाची रमा होय दासी. न मागे तयाची रमा तेव्हाच दासी होते जी असते. ज्याला काही मागायचं नसतं त्याची ती दासी होते. ज्याला काहीच मागायचं नसतं, जो निरपेक्ष आहे, त्या निरपेक्ष असणाऱ्या माणसालाच लक्ष्मी वरते. अहो, म्हणून तर लक्ष्मी चंचल आहे, तर तिला कोणता पाहिजे, तो ध्रुव, कायम टिकणारा, जो हलणार नाही, अशा प्रकारचा पती हवा होता. म्हणून बबरे वरम सर्व गुणैरपेक्षितम रमा मुकुंदम निरपेक्षमीप्सितम. या ठिकाणी भागवतकारांनी रमा मुकुंदम, रमा अर्थात लक्ष्मी त्या मुकुंदाला वरते. त्या मुकुंदाकडे ती आकृष्ट झाली की जो निरपेक्ष, जो कोणाचीही अपेक्षा करत नाही, जो कधीही उतत नाही, मातत नाही. आणि हा नाहीच आहे. कोणत्याही गुणाने तो तल्लीन होत नाही, कोणत्याही गुणाने तो बद्ध होत नाही. तस्याम संदेश औषधीम नव कंजमालाम माद्यन मधुव्रत वरुथ गिरोपघोष्टाम. याप्रमाणे तिने अत्यंत सुंदर वरमाला घातल्याबरोबर सर्वत्र जय जयकार झाला महाविष्णू आणि लक्ष्मीचा. लक्ष्मी की लक्ष्मी आणि विष्णू यांचा जय जयकार हा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष लक्ष्मी आणि विष्णू हे एकत्र आले म्हणजे नरनारायण जसे एकत्र आले म्हणजे सर्व विश्व आनंदित होतं, त्याप्रमाणे लक्ष्मी नारायण एकत्र आले म्हणजे सर्व विश्व आनंदित होतं. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. आपण वंदन करतो. नारायण आणि लक्ष्मी, पार्वती आणि शिव असे अर्थात शिव आणि शक्ती यांचं समावेशन या ठिकाणी झालं, म्हणून त्यांनी जय जयकार केला. तस्या श्रिय स्त्री जगतो जनको जनन्या वक्षो निवास मकरोत परमं विभूतेः श्रीस्वा प्रजा कस करुणेन निरीक्षणेन यत्र स्थितै धयत. लोक्या त्यांच्या गळ्यात वरमाला घातल्याबरोबर महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. सर्वांनी लक्ष्मीचा जय जयकार केला आणि शंख, तूर्य, मृदंग वाजू लागले, आकाशामध्ये वाद्य वाजू लागले. देव या ठिकाणी सगळ्या लोकां त्या ठिकाणी जमा झाले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन गाऊ लागले आणि ब्रह्मरुद्राद्री रो मुख्या सर्वे विश्वश्लोक विभूम ईडेरे वितथे मंत्रे. सर्व मुनी ऋषी म्हणू लागले,
सर्व रुद्र ब्रह्मदेव इत्यादी देव सर्व त्या ठिकाणी जमा झाले. सर्वांनी पुष्पवर्षाव केला आणि या दोघांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. प्रत्यक्ष विष्णूचं आणि लक्ष्मीचं लग्न पार पडलं. त्या शिलादी गुण मंथन पुन्हा सुरू झालं. मंथनातून वारुणी म्हणजे दारू प्रगट झाली. असुर म्हणाले, राक्षस ही दारू आम्हाला द्या, दारू आमची आहे. म्हणजे घ्या, तुम्हाला वारुणी घ्या. असुरा जगृस्ताम वै हरे रमनुमते न ते. हरे हरे न, हरीने सांगितलं भगवान विष्णूने, देऊन टाका त्यांना दारू. अहो त्यांना दारूच पाहिजे म्हणले. असुरांना दारूचीच गरज आहे. का? जे असुर आहेत ते धुंद होण्यासाठी दारूची गरज आहे. ते धुंद झाले, ते मदांध झाले म्हणजे बरोबर तुम्हाला त्यांच्यावर आक्रमण करता येईल. त्यांची बुद्धी भ्रंशित होऊ द्या. याप्रमाणे अथासित वारुणीम देवीम कन्या कमललोचना अधो दधे मध्यमानात काश्यपेर्मृतात भी उदतिषन्मार्द्य पुरुषा परमाद्भुता. आणि मग समुद्र मंथन करता 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 अत्यंत सुंदर अशा प्रकारचा परमाद्भुत त्यातून प्रगटला. सर्व त्यांच्याकडे बघू लागले आणि हा कोण होता, त्याचं स्वरूप कसं होतं. दीर्घ पीवर दौर्दंड, त्यांच्या या बाहुभुजावरती सुंदर अशा प्रकारचे पुष्ट अशा काही गोष्टी होत्या. पुष्ट अशा प्रकारचे बाहू होते. छाती चांगली होती. गळ्यामध्ये शंखाप्रमाणे अशा सुंदर माळा लावलेल्या होत्या. डोळ्यामध्ये लालिमा होता. अत्यंत सुंदर सावळ्या रंगाचे होते. गळ्यामध्ये पुष्पहार होता. अलंकाराने सुशोभित होते. अलंकार सर्व गळ्यात आणि बाजूबंद घातलेले होते. दीर्घ पीवर दोर्दंड कंबू ग्रीवो ऋणे क्षणा श्यामलस तरुण स्त्रग्वी सर्वाभरण. पिवळं धमक वस्त्र धारण केलेलं, कानामध्ये कुंडल घातलेले, सिंहासारखा पराक्रमी अशा स्वरूपाचा हा पुरुष पाहिल्याबरोबर सगळे मोठे आनंदित झाले. सगळ्यांनी जय जयकार केला. हे धन्वंतरी होते. धन्वंतरी महाराज की जय, धन्वंतरी महाराज की जय. हे प्रत्यक्ष भगवान विष्णूचं हे अंशात्मक स्वरूप आहे. त्यांनी हातामध्ये कलश घेतला होता. अमृता पूर्ण कलशम बिभृत वलय भूषिता. पूर्ण अमृताने भरलेला पूर्ण कलश. हा अमृत आता खऱ्या अर्थाने समुद्रामधलं हे अमृत निघालं. कलशामध्ये त्यांनी आणलं आणि सबई भगवत साक्षात हे प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अंश धन्वंतरी ती ख्यात. हा धन्वंतरी यांचं नाव आहे. आयुर्वेद दृग्ज भाग, आयुर्वेद यातून निर्माण झाला. आयुर्वेद अर्थात हा अमृत म्हणजे काय हो? हे अमृत म्हणजे आयुर्वेद आहे. आयुष्य माणसाचं नीट राहावं याच्या धन्वंतरीने केली. आणि आयुर्वेद याचं वैशिष्ट्य असं आहे की रोग झाल्यानंतर हे उपाय करत नाही, तर रोग होऊ नये म्हणून उपाय करतं. आपण रोग होऊ नये म्हणून स्वस्थ वृत्त हा आयुर्वेदातला फार महत्त्वाचा भाग आहे. कसं वागावं, सकाळी कसं उठावं, पयःपान कसं करावं, नस्य कसा करावं, त्याचप्रमाणे फिरायला कसं जावं, नाश्ता कसा करावा, जेवण कसं करावं, या सगळ्या गोष्टीचं विवरण आयुर्वेदामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणून आयुर्वेद स्वस्थ वृत्ताच्या दृष्टीने आयुर्वेदाला महत्त्व आहे. आयुर्वेदाने 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्यात. कोणत्या? स्वस्थ कोणाला म्हणायचं? तर ज्याचं मन, ज्याचं शरीर आणि ज्याचा आत्मा हा स्वस्थ इत्यभिधीयते, त्याला याप्रमाणे इथे शरीर हा शब्द म्हणजे आत्मा शब्द शरीरासाठी वापरला आहे. स्वस्थ इत्यभिधीयते, त्या ठिकाणी शरीर, मन आणि याप्रमाणे हा आयुर्वेद रूपी अमृत कलश वस्तूने कलश अंतरसा हरण. राक्षस सगळे तयारच होते. राक्षसाने सगळेच राक्षस त्यांनी पाहिलं आणि हा सुंदर मूर्ती असणारे धन्वंतरी त्यांनी राक्षस तिथं पटकन आले आणि धसमुसळेपणा करत तो कलश त्यांनी आपल्या हातात घेतला आणि तिथून पलायन केलं. लिप्संत सर्व वस्तूनी कलशम तरसा हरण नियमाने सुरेस्तस्मिन कलशे मृत भाजने. अमृतरूपी कलश, अमृताचा कलश त्यांनी पळवला आणि पळवल्याबरोबर अरे 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 कुणी नेला कुणी नेला कुणी नेला, अहो सगळा गोंधळ झाला.
तो राक्षस सगळे घेऊन पळाले. जे बलिष्ठ वरिष्ठ ताकदवान राक्षस बलदंड बाहूचे होते त्यांनी धसमुसळेपणा केला. हा असुरांची प्रवृत्तीच आहे ही, धसमुसळेपणा करणे. एका ओळीत न उभा राहता, व्यवस्थित शिस्तीत न थांबता आपण पुढे जाणे, आपण पुढे रेटणे. याप्रमाणे हा धसमुसळेपणा करून यांनी नेलं, अमृत नेलं. आणि देव बिचारे या ठिकाणी दोन्ही हात एकमेकावर हातावर हात टाकून बसले. आता काय करावं म्हणले. विषण्ण मनसो देवा. विष्णू म्हणले अहो काय झालं. म्हणले काय करावं, अमृत नेलं आणि तुम्ही काय करत होतात. म्हणले की आम्ही थांबलो बघत होतो. म्हणले आता अमृत येईल, आपण वाटू, सगळे घेऊ. आणि ते तर घेऊन पळून गेले. असं असतं काय म्हणे. लोक तुम्हाला फसून घेऊन गेले, तुमचं एवढं परिश्रम वाया गेले. विषण्ण मनसो देवा. सगळे देव तळहातावर तळहात लागले, सगळे उद्ध्वस्त झाले, मनाने विषण्ण झाले. देवाने पाहिलं. इथे तद्दैन्यमालोक्य भगवान भृत्य कामकृत. भृत्य कामकृत भगवान स्वतः कसे तर भृत्य काम करणारे, सेवकांचं काम करणारे, सेवकांची इच्छा पूर्ण करणारे. त्यांनी पाहिलं की देवांची दैन्य काय झाली. आधीच तर देव बिचारे सज्जन, देव बिचारे धर्मनिष्ठ, देव बिचारे कोणाचाही विरोध न करणारे, कोणालाही दुखावणारे नाहीत. आणि आता राज्य गेलेलं आहे, ताकद गेलेली आहे, त्याचप्रमाणे संपत्ती नाही, राज्य नाही, कुणी ताब्यात नाही. अशा अवस्थेमध्ये या देवांचं कसं व्हावं, अशी दैन्य त्यांची पाहिली, दुर्दैन्य पाहिली. आणि मग मा खिद्यत. देव स्वतः म्हणाले विष्णू काळजी करू नका, रडू नका, खेद करू नका, मी काय करायचं ते करतो. साधैष्ये स्वमायया. मी माझ्या मायेचा उपयोग करतो आणि तुम्हाला बरोबर अमृत मिळून देतो. तुम्ही इथे बसा, एक लाईन करा, एक ओळ करा आणि बसा सगळेजण. तेवढ्यात भगवंतांनी मिथा कलिरभूत तेषाम तदर्थे तर्च जयसाम. इकडे ह्या राक्षसांनी हे अमृत पळवलं हे खरंय, पण राक्षसच ते शेवटी. त्या राक्षसांच्या मध्ये तरी काय एक मत आहे का हो. जो हातात ससा तो पारधी, तशी अवस्था झाली. ज्याच्या हातात काठी तो मालक. त्याप्रमाणे तो म्हणाला थांबा मी घेणार आहे, मी पळून आणलंय, मी जास्त घेणार आहे. तो म्हणला नाही नाही, मी तुम्हाला मदत केली, मी आणणार आहे, मी करणार आहे. अहो माझ्या अंगावर हा राक्षस धावून आला होता, तो देव धावून आला होता, मी त्याला खाली पाडलं, तुम्हाला मदत केली. याप्रमाणे यांच्यामध्येच लठ्ठालठ्ठी सुरू झाली. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय. मिथा कलिरभूत तेषाम. मिथा मिथ म्हणजे दोघांच्या मध्ये संघर्ष सुरू झाला. त्या राक्षसांच्या मध्ये एकमेकाचाच संघर्ष सुरू झाला, पायात पाय. आपण म्हणतो ना की तीन तिकड्यानं काम बिघडा, त्याप्रमाणे हे सगळे राक्षस एकत्र आले आणि एकमेकाच्या पायात पाय घालू लागले आणि तिथे भांडणं सुरू झाले. तो अमृत राहिला बाजूला, तो कलश राहिला बाजूला, आणि यांचीच लठ्ठालठ्ठी सुरू झाली. तो म्हणला नाही मी जास्त घेणार, तो म्हणला नाही मी. आणि तदर्थे तर्तचेष्टाम अहम पूर्वम, मी आधी घेणार. तो म्हणला नाही नाही मी आधी घेणार. तो म्हणला तुम्ही कशाने घेणार. जर ओंजळीने घ्यायचं तर सांडल, आणि याला तोंड लावलं तर उष्ट होईल, मग कसं काय घेणार. हो म्हणले ते खरंच आहे. असं म्हणून सगळ्या राक्षसांची भांडाभांडी, लठ्ठालठ्ठी, वादविवाद सुरू झालेले असताना तो अमृत कलश त्यांनी बाजूला ठेवला आणि भांडणं सुरू केले. एवढ्यात भगवंतांनी तत्काळ मोहिनीचं रूप धारण केलं. अत्यंत सुंदर अशा प्रमदेचं, सुंदर अशा प्रकारच्या मादक स्त्रीचं रूप धारण केलं. इति दुर्बला प्रबलान राजन गृहीत कलशान मुहुः. जे दुर्बल लोक होते त्यांच्या हातातून सबल लोक कलश घेऊ लागले. जे त्यापेक्षा सबल होते ते त्यांच्यापेक्षा सबल लोकांच्याकडे घेऊ लागले. याप्रमाणे करता करता हेळसांड होऊ लागली. तस्मिन् नंतरे विष्णू सर्वोपाय विधीश्वरः. भगवंतांनी तत्काळ आता राक्षसांना फसवायचं तर काय करावं, असुरांना फसवायचं तर काय करावं. काय नाही म्हणले, एकच उपाय, सुंदर स्त्रीचं रूप धारण करणे. बस प्रमदेचं रूप धारण केलं. ही प्रमदा मादक असणारी स्त्री, तिचं रूप धारण केलं. प्रेक्षण योत्पल श्यामम सर्व अवयव सुंदरम. अत्यंत सुंदर रूप. भगवंताला काय वेळ होता. अहो मायेच्या आश्रयाने भगवान काही करू शकत होते. समान कर्णाभरणम. भगवंतानी इतकं सुंदर रूप धारण केलं स्त्रीचं की निळ्या कमळाप्रमाणे श्यामल रंगाची, अंग प्रत्यंग सुंदर आकर्षक अशा प्रकारची, कुंडल धारण केलेले, उंच नाक असलेली, रमणीय अशी, नवयौवन संपन्न आणि नवतारुण्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. त्याचप्रमाणे तिच्या अंगावर सुंदर अशा प्रकारचं वस्त्र होतं.
अलंकार होते, दागदागिने होते. त्याचप्रमाणे सुंदर वनमाला होती. लांब सडक अशा प्रकारच्या केसामध्ये तिने मोगऱ्याची वेणी माळलेली होती. बिभृत स्वकेशाभरणे माला मुत्फल्ल मल्लिकाम. बिभृत केशा स्वकेश भारेण माला मुत्फुल्ल मल्लिकाम. केशभार मोठा होता आणि त्या केश संभारामध्ये सुंदर अशा प्रकारची मोगऱ्याची वेणी माळलेली होती. सुग्रीव कंठाभरणम सुभुजांगद भूषितम अंगद भूषितम. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार धारण केलेले आणि सुंदर वस्त्र धारण केलेली ही मोहिनीचं स्वरूप. विरजांबर संभीत आणि रुंझुन रुंझुन असा पैंजणाचा आवाज करत 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 ठुमकत ठुमकत आपल्या कमरेवरच्या कंबरपट्ट्यामधल्या घुंगरांचा आवाज करत करत ती तिथे फिरत राहिली. एक चेंडू घेतला आणि त्या चेंडूला खेळवत 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 सब्रीड स्मित विक्षिप्त भ्रूविलासावलोकनैः. सब्रीड लज्जा दाखवत दाखवत डोळे मिचकावत मिचकावत एका झाडाच्या आड लपत लपत चालली. जणू काही दैत्यांनी आपल्याकडे पाहावं हीच अपेक्षा होती. आणि एकदम दैत्यांचं लक्ष गेलं, सगळ्या राक्षसांचं लक्ष गेलं. हो म्हणले, ती कोण चालली हो म्हणले, कोणीतरी सुंदर स्त्री दिसते. हो म्हणले, स्त्री आहे, पण आपण एक काम करू म्हणले, आपल्यामध्ये जर भांडणं चालले असले तर आपण असं भांडणं होत आहेत ना, तर मग आपण त्या स्त्रीला बोलू म्हणले, कारण ती काही आपल्याला ओळख म्हणून कोणाला कमी देण्याचा आणि जास्त देण्याचा प्रश्नच नाही. आपण त्रयस्थाकडून वाटप करून घेऊ. हा, हे बरोबर आहे म्हणले, हे चांगलंय. याप्रमाणे सगळे राक्षस तिच्याकडे धावले. म्हणले, बाईसाहेब बाईसाहेब हात जोडले. आपण कोण आहात हे आम्ही काही जाणत नाहीत, पण आम्ही आमचा परिचय देतो. आम्ही कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही पुत्र आहोत, आम्हाला असुर असं म्हणतात आणि आम्ही यांच्यापासून जन्माला आलेलो आहोत. तेव्हा झालंय असं म्हणले की आम्ही अमृत भरून ठेवलंय. तेव्हा अमृताचं वाटप तुम्ही, कारण तुम्ही आम्हाला ओळखत नाही, तुम्ही त्रयस्थ दृष्टिकोनातून योग्य वाटप कराल असं म्हणल्याबरोबर ती म्हणाली, हे पहा, तुम्ही कश्यपाचे पुत्र आहात अशी ओळख तुम्ही मला करून दिली, हे ठीक आहे. वयम कश्यपदायादाः, पण तुम्ही मला ओळखत नाहीत. हो म्हणले, काय करायचे आम्हाला ओळख? अमृताचं आमच्यामध्ये भांडणं सुरू झालेत. हा शक्तिवान आहे, तो म्हणतो मीच पिईल, हा म्हणतो मी पिईल. याप्रमाणे या अमृताचं समान वाटप होणं आवश्यक आहे. तेव्हा आम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणाचेच नातेवाईक नाहीत, आम्ही तुम्हाला ओळखत नाहीत, तेव्हा तुम्ही योग्य वाटप कराल असं आम्हाला वाटतं. यावेळेला मोहिनी रूपातले भगवान म्हणतात, हे पहा, कथम कश्यपदायादाः पुंशला मयी संगताः. पण तुम्ही माझ्यावर काय विश्वास ठेवता म्हणे? हो म्हणले, काय विश्वास म्हणजे? तुम्ही परके आहात, आमच्या काही संबंधातले नाहीत, तुम्ही त्रयस्थ आहात, तुम्ही अध्यक्षाप्रमाणे काम करणार. हो म्हणले, बरोबर आहे, पण मी एक तर पहिली गोष्ट स्त्री आहे, दुसरी मी पुंश वेगवेगळ्या पतीबरोबर वागते राहते. मला कोणाच्याही पतित्वाखाली राहायची माझी इच्छा नाही. मी कोणाची मालकी स्वीकारत नसते. मला प्रत्येक वेळेला नवीन मालकी लागते, नवीन पती. अशा स्त्रीवर का तुम्ही विश्वास ठेवता? स्त्रीचं वैशिष्ट्यच तुम्हाला माहित नाही. स्त्रीचा स्वभाव काय असतो, स्त्रीचा मूळ स्वभाव आहे. तेव्हा मी दुसरं, साहस हा स्त्रीचा स्वभाव आहे. मी या की काय हो, तुम्ही मला शब्द दिला आणि तुम्ही मोडला, मी मोडण्याचे साहस करू शकते. आणि अतिलोभता माया मूर्खत्व स्त्रीणाम दोषा स्वभावजाः. हृदय बर का नाही तुमच्या दयेमायेची, तुम्ही फक्त अमृत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता हे चुकीचं आहे. विश्वास राक्षसांना कोणत्याही स्त्रीवर
कारण कामिनी शब्दाने अर्थ इच्छा जिच्या मनात आहेत त्याला म्हणतात कामिनी. म्हणून कामिनी स्त्रीला अनेक शब्द आहेत. स्त्री हाही शब्द आहे. स्त्री शब्द करणारी ती स्त्री असं या ठिकाणी यास्काचार्यांनी म्हटलंय. वापरतो आहे, श्यामा आहे. श्यामा कोणाला म्हणतात तर अप्रसूता भवेत श्यामा. जी प्रसूत झालेली स्त्री नाही तिला श्यामा म्हणतात. अप्रसूता भवेत श्यामा. त्यानंतर रामा जे रममान, त्याप्रमाणे स्त्री जी विस्तार करते ती स्त्री. अंगना जी वेगवेगळ्या अंग म्हणजे डावं अंग आणि उजवा अंग या अर्थाने अंगना शब्द आहे. गृहिणी हाही शब्द आहे. महिला असाही शब्द आहे. जाया असा स्त्रीला म्हणजे पत्नीला शब्द आहे. अशा अनेक शब्द आहेत. नारी असाही शब्द स्त्रीला आहे. पण नारी शब्दाने पुरुष आणि स्त्री हा भेद व्यक्त केलाय. नर आणि नारी. जेव्हा विश्वासम पंडितो जातो कामिनेशन याती. खऱ्या अर्थाने जो ज्ञानी आहे तो स्त्रीवर विश्वास ठेवत नसतो. आणि स्त्री कशी आहे तर सालाबृकाणाम स्त्रीणांच्या स्वैरिणाम सुरत विषाहा. स्त्रीचा स्वभाव हा सालाबृकाणाम एखाद्या लांडग्याप्रमाणे किंवा एखाद्या लांडगे कोल्हे कुत्रे यांच्याप्रमाणे. म्हणून स्त्री बरोबरची मैत्री ही अयोग्य आहे. तुम्ही माझ्याशी मैत्री करू नका. लांडगे ज्याप्रमाणे केवळ कुत्तर ओढ करतात तसा स्त्रीचा स्वभाव आहे बरं का. असं म्हटल्यानंतरही ते म्हणतात अहो आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही हे अमृताचं वाटप करा. असं म्हणल्याबरोबर तिने सांगितलं पहा बरं का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय. ते म्हणले हो आमचा पूर्ण विश्वास आहे. मग एक काम करा म्हणले तुम्हाला अमृताचं पान करायचं आहे ना. मग अमृत काय असं पितात का. म्हणले काय झालं. अहो असं पारशानी उरशानी कसंही बसून कुठेही बसून असं अमृत पित असतात का. जा स्नान करून या म्हणले. समुद्रात जा आणि आंघोळ करा. हो हो प्राणायाम करा. अहो स्नान करा, कपाळाला गंध लावा, प्राणायाम करा आणि डोळे झाका म्हणजे अमृत प्राप्त होईल तुम्हाला. अमृत काय असं पित असतात सकाळ सकाळ तो बेटी थोडाच आहे सकाळी उठलं की चहा प्यायचा. अमृत आहे ते. हो हो बरोबर आहे म्हणे. याप्रमाणे सगळे राक्षस निघाले. स्नान करायला गेले तेवढ्यात भगवंतानी हा अमृताचा कलश घेतला आणि देवांची पंगत बसवली. देवांच्या पंक्तीमध्ये सगळं अमृताचं वाटप करायला सुरुवात केली. आणि इकडे राक्षसांची पंगत बसली. राक्षसांना सांगितलं डोळे झाका. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणून प्राणायाम केला. डोळे झाकायला लावले. तेवढ्यात राहूनी पाहिलं की अरे अजून ही बाई कशी येईन अमृत वाटायला. तिकडं पाहिलं तर ती बाई तिकडं वाटायला लागली. राहू तिथून जे उठला ते चंद्र सूर्याच्या मध्ये बसला. तेवढ्यात चंद्र सूर्याने खुणवलं पण तोपर्यंत राहूच्या पात्रामध्ये भगवंताने अमृत टाकलेलं होतं आणि राहूने ते प्राशन केलं होतं. भगवंतानी तत्काळ हातातलं चक्र घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला. पण तरी त्याचं अमृत आतमध्ये गेल्यामुळं त्याचं दोन भाग झाले, एक राहू आणि एक केतू. इकडे देवांना अमृत मिळालं आणि राक्षसांना मिळालं नाही. ही बाई कुठे गेली असं शोधेपर्यंत तर ती गुप्तही झाली. भगवंतानी आपलं मोहिनी रूप गुप्त करून टाकलं आणि राक्षसांना मात्र अमृत मिळालं नाही. हे कळाल्याबरोबर बळी चिडला. बळीने सगळ्या राक्षसांना बोलावलं. सगळे विप्रचित्ती नमुची या सर्वांना बोलावलं आणि घनघोर युद्ध देवांबरोबर करायला सुरुवात केली. याप्रमाणे आता त्या दोघांचं घनघोर युद्ध कसं होईल आणि पुढे प्रत्यक्ष महादेव हे मोहिनीचं रूप आपल्याला बघायचंय म्हणून भगवंताबरोबरकडे कशी प्रार्थना करतील आणि महादेव मोहिनीचं रूप कसं पाहतील, त्यातून कसे मोहित होतील या संबंधीचे विवरण करतील. तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पदे हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.